इलेले आहो आणि पूजेचा सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी केलेली आहे इकडे. सगळे बसलेले आहेत. सुकून का नाम सुना नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज तारीख 10 जानेवारी 2024. तर मंडळी आज जानेवारी मधलो माझं दुसरं व्लॉग हा. मागच्या व्लॉगमध्ये आपण 8 काय 9 तारखेच्या व्लॉगमध्ये टाकलो होतो लग्नाचा व्लॉग. तर आज चाललंय मंडळी पूजेसाठी आहे आणि आपली हायस्कूल शाळा हा तिकडे आज आपली सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली. आज पूजा ठेवला आणि ह्याचा कारण म्हणजे शाळेची आज नवीन बांधणीकरण केलेला. म्हणजे शाळा जी पहिले होती ती थोडी कोसळून त्याच्यावर नवीन इमारत बनवलेली आहे. तर म्हणजे त्यासाठीच त्यांनी गणेश पूजानी घातलेली नव्हती, त्यामुळे ते आज तो दिवस ठरवलेलो आज जानेवारीमध्ये. त्या निमित्तानं मी आज तिकडे चाललेलो आहे आता दुपारी. तर दुपारचे वाजले आता 12:30 झालेली आहेत. तर आता मी तिकडे शाळेच्या इकडे चाललंय. तर बघूया आपल्या तिकडची शाळा आपली कशी होती हायस्कूल शाळा, आणि तुमका पण दाखवीन. तर शाळेत जाऊन निघतं इकडे आणि जेवणासाठी महाप्रसाद पण ठेवलेलो आहे तिकडेच. गाडी स्टार्ट कर. त्यासाठी आता आम्ही इकडे चाललो आहोत. सर्व आपले गावातले ग्रामस्थ ते सगळे तिकडे गेलेले पोचलेले. सकाळपासून तयारी चालू आहे. तर मंडळी तीच तयारी आता चालू झालेली आहे. आता जेवण बिवण सर्व वाढूचं काम पण चालू असा. तर आपण तिकडे जाऊया आणि बघूया आपली शाळा कशी आहे काय आहे. आणि बघूया आपल्या शाळेत जाऊ, तिकडे डायरेक्ट भेटूया जाताना. धन्यवाद. A few moments later. आता चलत इलोय आणि आपल्या गिरी कॅन्टीनवरती पोहोचलेलो आहे आत्ताच नुकतोच. तर आता इकडनं चलत पुढे जाऊचं आपल्या शाळेच्या इकडे जाऊ. आता दुपारचे 12:30 वाजले असल्यामुळे आज आणि तिकडे महापूजा असल्यामुळे सुद्धा दुकानं आज बहुतेक लवकर बंद झालेली आहे. पूजेच्या इकडे आत्ताच नुकतोच इलेलो एंट्री केलेली आहे आणि आता जेवणाचा कार्यक्रम चालू होते का. अचानक स्कूटर भेटल्यामुळे इले गाडीवरनं डायरेक्ट, त्यामुळे व्हिडिओ करता येईल ना. व्हिडिओ मंडळी जेवचं चालू आहे. तर आता 1-2 जण आमच्या वाडीतले पण येऊचे. तर बघूया आतमध्ये पाया पडूक पण जाते सत्यनारायणाच्या. नंतर मग डायरेक्ट जेवूक बसा. ही आपली मंडळी आपल्या हायस्कूल शाळा सगळे जेवूक बसलेले आहेत आतमध्ये व्हरांड्यात. लेडीज मंडळी बाहेर जेंट्ससाठी दिलेला म्हणजे इलं. तरी आपल्या सगळे मंडळी देवळेकर वाडीच्या पोर बसलेले आहेत. बहुतेक गाडी बिडी लागली. आपला हायवे आणि हायवेच्या बाजूकच आपली हायस्कूल शाळा. मंडळात सगळी गर्दी बहुतेक झाली. आपल्या गावातलेच मंडळी सगळे जेवसाठी निघालेली आहेत कार्यक्रमासाठी. तर गावाची शोभा ही आपल्या गावातलेच मंडळी वाढवून देणार आहेत. सगळे कार्यक्रमासाठी हातभार लावणार सगळे आपल्या गावातली मंडळीच आहे. तर मंडळी हे आपलं शाळेचो आवारा आणि पहिलो एंट्रीचो गेट आहे शाळेचो आतमध्ये. आणि हे सगळं आपलं गेट असल्यामुळे हे आतमध्ये एंट्री आहे. आणि आता आतमध्ये पूजेसाठी पाया पडून जात आहे. हे आपलं हायवे आहे इकडनं जाऊ. तर आता आमचे 2-3 जण येतात त्यामुळे थांबलंय. तर मंडळी आज रात्रीसाठी कार्यक्रम म्हणून ठेवलेले आहेत आपल्या इकडे. तर A few moments later. तर मंडळी आमचे पण मेंबर इलेले आहेत. तर आता नक्कीच आता जाऊया सत्यनारायणाच्या महापूजेच्या पाया पडून जाऊया, एंट्री करूया. एंट्री तर मंडळी पूजेच्या पाया पडूसाठी आम्ही आता आतमध्ये जात आहोत. तर बघूया आपली शाळा पण कशी आहे काय आहे. संजय तर मंडळी पूजेसाठी पाया पडूसाठी आता नुकतीच इलेले आहो आणि पूजेचा सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी केलेली आहे इकडे. सगळे बसलेले आहेत. सुकून का नाम सुना हाय हाय इतना सुकून.
तर मंडळी ह्यो आपल्या शाळेचा आवारा आणि तिकडे स्टेज हा पूर्ण बांधलेला आणि शाळेचा आवारा पुढे जेवणाचा कार्यक्रम चाललेला पुढे सगळे बसलेले आहेत. चला चला जेऊ जाऊया. व्हरांडा असल्यामुळे व्हरांडाचा जेव वाढलेला लेडीजसाठी व्हरांड्यामध्ये ठेवलेला जेवसाठी आणि आपले वाढपी पण सगळे मंडळी आपल्या त्याच्यात ते वाढीतले सगळे म्हणजे प्रत्येक आपले ग्रामस्थ गावातले. म्हणजे आता जेवू जाऊया बघूया जेवून घेऊया आणि थोड्या वेळानंतर वाढूसाठी पण रहूसाठी लागणार आहे तिकडे त्यांना त्यांना पण वाढूसाठी जाऊ बसू हवा. ते वाढवी मोठं A few moments later. अजून मोठा तर मंडळी ही आपली शाळा इकडनं इकडे 5वी ते 10वीपर्यंत शाळा आपली. आता इकडे सर्व मंडळ बांधलेलो आहे त्यामुळे थोडी दिसत नाही माझी पण शाळा तिकडे ऑफिस आहे शाळेचा. A few moments later. तर मंडळी आता चालला रात्रीचे 9:30 झालेले आहेत आणि आता सकाळी पूजेसून येला होता. तर आता चालला कार्यक्रमात आज शाळेत कार्यक्रम होते तुमका माहीतच होते आज गॅदरिंग हा. तर त्यासाठीच आता चाललेले आहो. तर आता गॅदरिंगच्या डायरेक्ट तिकडे भेटूया आणि तुमका नक्की व्हिडिओ दाखवीन गॅदरिंगमध्ये कसा काय चालली आहे आपली. धन्यवाद. आम्हा फिकीर कशाची नाही रो माझी तुझ्या पाठीशी हाय. तुझे मुंबई के नखरे मला परवड चेन्नई तेरे मुंबई के नखरे मुझे परवड चेन्नई. मुझे प्यार नहीं तुझसे है, मुझे दिल लपटे लगेगा. मुझे प्यार नहीं तुझसे है, मुझे दिल लपटे लगेगा. ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा, ऐका दाजेबा.
A few moments later. वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी जास्त लिहिलं जात नाही, जास्त बोललं जात नाही. कोणताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतोच. संत महात्म्यांनी आईचंच महत्व अधिक सांगितलं आहे. देवादिकांनी आईचेच गोडवे गायले. लेखक कवींनी आईचं तोंड भरून कौतुक केले. चांगल्या गोष्टींना आईचीच उपमा दिली आहे. पण वडिलांविषयी कुठेच फारसे बोलले जात नाही. काही लोकांनी वडील रेखाटले, पण तापट, व्यसनी, मारझोड करणारे समाजात 1-2% वडील असे असतीलही. पण चांगल्या वडिलांबद्दल काय? आईकडे अश्रूंचे पाट असतात, पण वडिलांकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन करणाऱ्यावरच जास्त ताण पडतो.